श्रीराम समर्थ. माणसाला आत्मविश्वास किती पाहिजे आणि कसा पाहिजे याची एक कथा. आपल्या भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश राजवट होती तेव्हा कलकत्त्याच्या प्रेसिडेंट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी भारतीयांना प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे. आणि त्यावेळी कॉलेजच्या प्राचार्य पदावरती एक युरोपियन व्यक्ती होती. एकदा प्राचार्य प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करत होते आणि निकाल जाहीर झाल्यानंतर एक विद्यार्थी शांतपणे उठून उभा राहिला. सर, माझं नाव या यादीत नाही. यावर ते प्राचार्य म्हणाले, तुझं नाव नाही म्हणजे तू प्रवेश परीक्षेत नापास झाला असशील. विद्यार्थी म्हणाला, मी आणि नापास? शक्यच नाही. कदाचित मी पहिला आलो असेन आणि चुकून तुम्ही माझं नाव यादीत टाकलं नसावं. हे ऐकून प्राचार्य रागाने लालीलाल झाले आणि ओरडले, फेल होऊनही तू मला असं वर तोंड करून बोलतोस, विचारतोस? तुला आता 5 रुपये दंड आहे. तरीही तो विद्यार्थी आपल्या शब्दावर हटून बसला आणि त्यामुळे दंडाची रक्कम वाढत गेली. त्याच वेळी कॉलेजचा शिपाई धावत धावत आला आणि त्याने एक कागद प्राचार्यांच्या हातात देत सांगितलं की ह्या विद्यार्थ्याने परीक्षेत पहिला नंबर मिळवला आहे, पण चुकून ह्याचं नाव तुम्ही यादीत घालायचे राहिले. प्राचार्यांनी कागद वाचला आणि त्यांचे वाचणे बदलले. ते म्हणाले, तू म्हणालास तो अगदी बरोबर आहे. तू प्रवेश परीक्षेत प्रथम आला आहेस आणि मी तुझे अभिनंदन करतो. हा विद्यार्थी कोण? तर भारताचे पहिले राष्ट्रपतीपद भूषवलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी पहिलीपासून ते LLB पर्यंतचा नेहमी पहिला नंबरच मिळवला होता. असा असावा आत्मविश्वास. श्रीराम समर्थ.